Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna. Jai Prabhupada, 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 Prabhupada. आगे सरको. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. श्री हरिनाम संकीर्तन की ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे
वंशकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणम्। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या रविवारच्या जामनेर येथील साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। मागच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली होती भगवद्गीता अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 12 आणि आज आपण चर्चा करणार आहे अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 13। मागच्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण मायावादाचं खंडन करत होते आणि मायावादाचं खंडन करताना ज्या व्यक्तीमध्ये मायावादाचं जास्त श्रवण असेल किंवा ज्या व्यक्तीमध्ये मायावादाचा जास्त प्रभाव असेल त्याचं पण खंडन होतं। आणि कधीकधी असं खंडन झाल्यानंतर भक्ताला ऐकावं अशी नाही वाटत, अरे काय सांगताय तिकडे। याचा अर्थ असा आहे की प्रभुपाद जे म्हणतात ते काम करतं, ते खंडन ते प्रोसेस काम करते आपल्यामध्ये। आणि ज्याला काय माहीतच नाही त्याच्याबद्दल तो खुश आहे, सुखी आहे की काय मायावाद आहे, जाणून घ्यायची गरज पण नाही। मायावाद म्हणजे भगवंतांव्यतिरिक्त किंवा माया भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आहे ह्या पद्धतीची काही परिकल्पना आहेत काही लोकांच्या, तर्कवाद आहेत। आणि जो व्यक्ती साधा सिंपल आणि प्रामाणिक आहे त्यासाठी भक्तीमध्ये प्रगती करणं फार सोपं आहे। आणि मायावादांचं खंडन करताना प्रभुपादांनी तो श्लोक सांगितला, न त्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपाः सर्वे वयम अतः परम, सर्वे वयम अतः परम। मी असं कुठलीच वेळ नव्हती अर्जुना ज्यावेळेस तू नव्हतास, हे राजा नव्हते आणि मी नव्हतो, आणि अशी कुठलीच वेळ नसणार आहे जेव्हा आपण तिघे नसू, म्हणजे आपण सगळेजण शाश्वत आहोत। म्हणजे याचा अर्थ जीवात्मा परमात्म्यामध्ये कधीच विलीन होत नाही, त्यांचं अस्तित्व कधीच नष्ट होत नाही, ते शाश्वत आहेत। आणि त्यासाठी आपण काही उदाहरणं बघितले होते। पोपटचं उदाहरण बघितलं होतं, झाड आणि पोपट। कोण सांगेल, सांगा झाड आणि पोपटचं उदाहरण। दुरून असं वाटतं की झाड पोपट त्या झाडामध्ये विलीन झाला आहे, कारण दोघे पण हिरवे आहेत, पण तसं नसतं, वास्तविक दोघे असतात। गुड। दुसरं उदाहरण सांगितलं सूर्याचं उदाहरण दिलं होतं, ज्यामध्ये भगवंतांचं 3 स्वरूप सांगता येतील। कुठले? ब्रह्मण निराकार स्वरूप, परमात्मा स्वरूप आणि प्रत्यक्ष त्यांचं प्रत्यक्ष धाम
त्यांचं प्रत्यक्ष भगवान स्वरूप. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दात आहे. सूर्याचं उदाहरण दिलं होतं. कोण सांगेल? सूर्याचं उदाहरण सांगा. सूर्याचा प्रकाश, सूर्याचे किरण आपण अनुभवतो ते कोणतं ते तत्व नाही आठवते पण मला. पण मग ब्रह्मेती म्हणजे स्वतः ते सूर्याचं हे आणि सूर्यलोकाचं स्वतः हे परमात्मेती. आणि भगवान भगवान इति सूर्यलोक 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 आणि परमात्मा सूर्याचे किरण सूर्यग्रह सूर्यग्रह आणि ब्रह्मेती प्रकाश ब्रह्मणसारखं. गुड 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 व्हेरी नाईस. आता प्रभूजी लोकांनी एक सांगा उदाहरण. एक ठिकाणी बसून ऐकतील तर सांगतील ना. हां सांगा उदाहरण. मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं होतं. एक आई आपल्या मुलाला सांगते की जा ती ट्रेन आली ती बघून ये. त्या ट्रेनचं उदाहरण दिलं होतं. गायकवाड बोल सांगा. त्याच्यामध्ये हां फक्त इंजिन दिसतं. काय काय दिसतं? इंजिन, आवाज आणि लाईट. इंजिनचा लाईट दिसतो. ओके हां. मग ते इंजिन आणि लाईट आणि आवाज म्हणजे काय आहे ते? त्या ट्रेनचा कुठला स्वरूप आहे? ठीक आहे पुढचं सांगा. दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस सांगा. कोण सांगेल? नाही 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 ज्यांनी सांगितलेलं नाही बोलत नाही. नेक्स्ट ज्यांनी सांगितलं त्यांनी नाही. नेक्स्ट न्यू सांगा सोलनी माताजी. हां ओके. आणि दुसऱ्या वेळेस पहिल्या वेळेस त्याला लाईट आणि उजेड दिसतो आणि आवाज ऐकायला येतो आहे. म्हणजेच ते ट्रेनचं निराकार स्वरूप आहे. दुरून फक्त प्रकाश दिसतो आहे. अजून समजत नाही की ट्रेन म्हणजे नक्की काय. थोडी जवळ येते ट्रेन तेव्हा त्याला दिसतं की प्रकाश पण आहे, आवाज पण आहे आणि लांब अशी बोगी त्याला लावलेली आणि मोठी लांब ट्रेन आहे हे त्याला दिसतं. म्हणजेच तो तिचा एक रूप आहे हे त्याला दिसतं. म्हणजे तो परमात्मा स्वरूप भगवंतांचं जाणण्यासारखं आहे. आणि तिसरं जेव्हा ती ट्रेन प्लॅटफॉर्मवर येते तेव्हा बघतो तो की त्याच्या ट्रेनमध्ये लोक बसलेले आहेत. ते चढतात उतरत आहेत आणि पुढे जात आहेत. काहीतरी कारणासाठी तिकडनं ट्रॅव्हलिंग करता येते हे ते बघतायत. म्हणजेच प्रत्यक्ष भगवान स्वरूप जाणण्यासारखं आहे. जसं भगवंतांचं स्वतःचं एक धाम आहे, लोक आहे, भगवंत निवास करतात, त्यांचे भक्त राहतात. हे जाणणं म्हणजे त्यांचं घर जाणण्यासारखं आहे, त्यांचं गाव जाणण्यासारखं आहे. आणि दुसरं भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपामध्ये आहे. म्हणजे एक परमात्मा स्वरूप फक्त एक अस्तित्व एक आकार रूपामध्ये आपण मांडतो आहे. पण ते त्याचं एकच स्वरूप फक्त दिसतो आहे. काय चतुर्भुज रूपामध्ये ते निवास करतात आणि तेवढं मांडणं फक्त. म्हणजेच लोकेटेड परमात्मा. हे ट्रेनसारखं झालं किंवा सूर्याचा एक गोल एक ग्रहासारखं झालं. पण सूर्यलोक म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा धाम जाणण्यासारखं झालं. आणि सूर्यप्रकाश म्हणजेच निराकार ब्रह्मज्योती किंवा लाईट. त्या ट्रेनची लाईट आणि आवाज म्हणजे काय? हिरे बाबू म्हणजे काय? खुर्ची कोण पुढे सारखा या पुढे. जोडी फोडली तुमची मी आता. समजलं नाही तर बोर होऊन जाल तुम्ही. विश्वदेव तुमचा मोबाईल खूप चांगला इकडे आणा. किती मेमरी देतात बघू. ओके. आजचा श्लोक कारण ही जी शृंखला आहे श्लोक नंबर 12 30 हा सांख्य तत्वज्ञान आहे. अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा फाउंडेशन आहे, हा बेस आहे ज्याच्यावर भगवद्गीता आहे. तत्वज्ञानाचा बेस आहे हा.
हे जर नाही समजलं तर भगवद्गीता समजणार नाही. मग काय होतं, रात्रभर वाचली गीता, वर्षभर वाचली गीता, तसं नको व्हायला, आहे ना. ओके, हा दुसरा श्लोक आहे आज आपण याच्यावर चर्चा करणार आहे. लक्षात आलं का सगळ्यांना उदाहरणं? म्हणजेच भगवंताचे 3 स्वरूप आपण जाणले कालच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे भगवंताचं प्रत्यक्ष अस्तित्व आहे, ते निराकार तत्वामध्ये पण आहेत, साकार तत्वामध्ये पण आहेत. त्यांना फक्त निराकार मानणं भगवंतांमध्ये काहीतरी कमी पाहण्यासारखं आहे, आणि फक्त साकार मानणं तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कमी पाहण्यासारखं आहे. दोन्ही पण तत्व आहेत त्यांचे, पण त्यांचं मूळ स्वरूप हे त्यांचं स्वतःचं आपलं एक धाम आहे, आणि त्यांचं अस्तित्व कधी नष्ट होत नाही, हे कृष्ण मागच्या श्लोकामध्ये सांगतात. एवढं समजलं आता. आता पुढे जाऊया. आज श्लोक नंबर 13 दिसतो सर्वांना? थोडं धुंदलं दिसतं पण समजतं, वाचता येईल. सर्वांनी म्हणा, माझ्या मागे उच्चारण करा. देही नो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. देहि नोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति. देहि नोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति. प्रभुजीमध्ये कोण कोण होईल? नाही कडू असा. ओके, विस्फुट बसा मोठ्याने. ट्राय करा. हां, उद्या. ओके, हिरे बसा. संस्कृत नाही, मराठी येते. देहिनोऽस्मिन् यथा देहे, यांच्या मागे म्हणायचं आहे. हां बोला. कौमारम यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति. किती छान वाचलं. मराठी येते साधं. हां वाचा राजपूत बाबू. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति. निशा माताजी वाचा. वाचा. हां. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति. हां, तुम्ही वाचा माताजी. हां. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति. काय म्हणतात त्याच्यात कृष्ण? अनुवाद याचा कसा आहे? देही नो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनं जरा. देही म्हणजे देहामध्ये निवास करणारा. देहामध्ये काय काय निवास करतं आपल्या? कोण निवास करतं? आपल्या शरीरामध्ये कोण निवास करतं? भगवान. आणि आपण शरीरामध्ये राहतो की नाही? हां, आत्मा. आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. आपण शरीर नाही आहेत, आपण आत्मा आहे.
या शरीरामध्ये आपण राहतोय, हे भाड्याचं शरीर आहे, एक दिवस जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकाळ. हां, आपण या शरीरामध्ये भाड्याने राहतोय, हे आपलं नाही आहे. आपण कोण आहे? आत्मा आहे. म्हणून या शरीरामध्ये जो निवास करतो त्याला म्हणतात देही. देहामध्ये राहणारा देही. देहिनो अस्मिन यथा देहे, या देही या शरीरामध्ये देही निवास करतो, आत्मा निवास करतो आहे. आणि त्याच्या अवस्था होतात. कशा कशा अवस्था होतात? कौमारम यौवनम जरा. देह, शरीर, आत्मा, शरीर बदलतो, हे या श्लोकात सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कोणी विचारेल की आत्मा शरीर बदलतो, हे कशावरून तुम्ही सबूत, याचा तुम्हाला पुरावा काय आहे? भगवद्गीता 2रा अध्याय 13वा श्लोक. कृष्ण म्हणतात देहिनो अस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती. तथा देहांतर. देहांतर म्हणजे एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये देहांतर. स्थलांतर म्हणजे काय? हां, तसा आत्मा देहांतर, एका देहातून दुसऱ्या देहामध्ये. या सध्याच्या काळामध्ये आपण एका शरीरामध्ये आहोत. ते शरीर आपल्याला दिलं आहे काही काळासाठी. किती दिवस माहिती नाही, कधीपर्यंत राहील माहिती नाही. जोपर्यंत ठेवलं जाईल तोपर्यंत राहायचं आहे. आणि जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा आपोआप समजेल आता बस झालं. आणि मग पुढच्या शरीरामध्ये. मग तो कुठला असेल? तो शरीर कोणाचा मुलगा असेल? तो शरीर कोणाचा बाप असेल? त्याची प्रॉपर्टी किती असेल? सगळं काही चेंज होतं. पूर्ण सिस्टम चेंज होते. एखादा अधिकारी असतो, त्याला एखाद्या ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसला ट्रान्सफर केलं जातं. त्याचे नातेवाईक बदलतात, स्टाफ बदलतो, सगळ्या गोष्टी बदलतात. ओळखी बिळखी जुन्या तिकडे किती तयार केल्या असतील, बस झालं बाबा, चला आता 3 वर्षानंतर दुसऱ्या ठिकाणी आहे ना विस्पती प्रभू. सगळं चेंज करून तिकडे आता तिकडे का एकच ठिकाणी आसक्ती नको, गडबड करून टाकाल तिकडे, म्हणून त्यांना ट्रान्सफर केलं जातं. दर 3 महिन्यात, 3 वर्षात, दर 4 वर्षात ट्रान्सफर केलं जातं. तसंच या आत्म्याला शरीरातून ट्रान्सफर केलं जातं, एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये. मग या शरीराचा संबंध तुटलं, या शरीराचं ज्याचं नातं आहे, जे आई वडील आहेत, जे काळजी करतात, भाऊ बहीण आहेत, पती पत्नी आहेत, ह्या शरीरामध्ये असेपर्यंतच फक्त ते नातं राहतं. मेल्यानंतर तुम्ही त्याच्या अगोदर किती गाठी मारा, 7 जन्माच्या गाठी मारा, नाहीतर 8 जन्माच्या गाठी मारा, पण एकदा शरीर सुटलं की तो व्यक्ती पुन्हा जरी आला आणि तुम्ही किती पण गाठी मारल्या असतील तरी तुम्ही स्वीकार करू नाही शकत. त्याला करू शकता? नाही करू शकत. कितीही नवऱ्यावर प्रेम असेल आणि तो नवरा मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत जर घरात आला, मग काय कराल तुम्ही? सांगा. तुम्ही म्हणाल की अहो स्वामी, तुमच्या विना किती मला दुःख झालं होतं, बरं झालं तुम्ही आले, असं म्हणाल तुम्ही लगेच तांत्रिक मांत्रिक बोलून घेऊन याल, 4-5 लोकांना, सगळ्या लोकांना घेऊन याल, मला एकटीला सोडू नका. होय की नाही? होय की नाही? ही सत्य घटना आहे, खऱ्या गोष्टी आहेत. नवरा असो, आजोबा असो, सासरा असो, पुन्हा जिवंत झाला मुश्किल. म्हणून देहांतर. मग देहांतर, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाताना खूप वेदना होतात, खूप त्रास होतो. कोणाला? त्या व्यक्तीला सुद्धा आणि बाकीच्या नातेवाईकांना सुद्धा. पण आत्मा शरीर फक्त तेव्हाच बदलतो असं नाही. आत्मा शरीर या शरीरामध्ये सुद्धा बदलतो, हे इथे सांगितलं आहे. या शरीरामध्येच शरीर बदलतो. असं कसं काय? कौमारम यौवनम जरा. लहानपणीचं शरीर. आता बघा, हे पोरांचं लहानपणीचं शरीर आहे. थोडं 10 वर्षाचं होऊ द्या, त्यांचं शरीर बघा, ते पूर्ण चेंज होईल. तुमचं लहानपणीचं शरीर बघा, तुम्ही ॲल्बममध्ये बघा, काय थोडंफार तरी तथ्य वाटतं, थोडंफार तरी बिल्ट.
पूर्ण बदललं आहे ते. पण त्या बदलामध्ये आपल्याला जास्त त्रास होत नाही आहे. खास करून कौमारम यौवनमपर्यंत बदलाव आवडतो, पण नंतर तो जराकडे जातो तेव्हा जरा जरा त्रास व्हायला लागतो. जरा नाही, जास्तच जरा. का? कारण ती जरा फार वेदनादायक असते. तथा देहांतर प्राप्ती. पण अर्जुनाला कृष्ण म्हणतात, हे अर्जुन, धीरस्तत्र न मुह्यती. एखादा धीर व्यक्ती असेल, गंभीर व्यक्ती असेल, भक्तीमध्ये दृढ व्यक्ती असेल, तो मोहित होत नाही, तो घाबरून जात नाही, तो शोक करत नाही. जसा तू आता शोक करतोस. कशामुळे? तुला वाटलं की हे सगळे मरतील, हे माझे नातेवाईक आहेत, हे मरतील आणि मेल्यामुळे माझे नातेवाईक मला सोडून जातील आणि म्हणून तू रडतोयस. पण एखादा धीर व्यक्ती असेल तो गोंधळून जात नाही. तू अर्जुन धीर बन, हे कृष्णाने अर्जुनाला सांगायचं आहे. चला आपण आता एक एक गोष्टीवर चर्चा करूया. याचा थोडासा प्रॉब्लेम आहे प्रोजेक्टरचा, म्हणून आपण असं लावलं आहे. देही आत्मा आणि देह म्हणजे शरीर, हे लक्षात ठेवा. देही म्हणजे देहात राहणारा. देह म्हणजे शरीर, एवढं तर समजतं आपल्याला. शरीराला कुठल्या कुठल्या शब्दाने त्याला कुठल्या कुठल्या शब्दाने उच्चारण केलं जातं देहासाठी? देह, काया, तनू शब्द कशातून आला? तन. शेतात तण असतं बघा, असं शेतात तण, गव्हाचं तण, गवताचं तण शब्द म्हणजे शरीर, तण. अजून काया, तण, शरीर म्हणजे काय? जे सरकतं त्याला शरीर म्हणतात. सरकतं ना, बघा बरं सरकवून थोडा. मागचे लोक आले की शरीर सरकतं, शरीर पुढे पुढे सरकतं. तसं नाही, शरीर आपलं आयुनुसार सरकत जातं. अजून कुठला शब्द आहे? देह, जसं आता इथे सांगितलं देह. अजून असे शब्द आहेत काही. आत्म्याला काय म्हणतात? आत्मा म्हणतात, एनम म्हणतात. आत्मा हा शब्द विविध कारणांसाठी वापरला जातो. कधीकधी आत्मा हा शब्द मनासाठी पण वापरला जातो. आत्मा हा शब्द बुद्धीसाठी पण वापरला जातो. पण मुख्य आत्मा शब्द म्हणजे आत्मा, स्पिरिट. शरीर के बदलाव, 4 इथे बदलाव सांगितलेले आहेत. कौमारम, यौवनम, जरा आणि देहांतर. 4 प्रकारचे बदलाव सांगितलेले आहेत. मागच्या वेळेस आपण शरीराचे 6 बदलाव चर्चा केली होती, आठवतं तुम्हाला? गीता कोर्समध्ये 6 बदलाव. शरीरामध्ये 6 बदल घडतात. जिवंत शरीरामध्ये 6 बदल घडतात. कोण सांगेल? 6चे 6 हातवर करा. 6चे 6 बदल घडतात शरीरामध्ये. कोण सांगेल? 4 तर इथेच आहेत, फक्त 2च बघायचे आहेत अंदाज काढून. कुठे 2 असतील? छोटं बाल काय? शिशु शब्द कुठून आला माहिती? शिशु, जो शिशु करतो त्याला शिशु. त्याला समजत नाही शिशु कधी करायचं, कुठे करायचं, काय करायचं. शिशु शिशु. ओके. अजून जन्म. ओके. मृत्यू म्हणजे देहांतर आलं आहे इथे. मृत्यू, जन्म एक अजून वाढवला. गुड. अजून एक, 4 5 झाले. ते जन्म मृत्यू जरा व्याधी वेगळं. हे शरीरामध्ये बदल घडतात जिवंत असल्यापासून मरेपर्यंत. शरीर कसं जन्म होतो, त्याच्यानंतर वाढ होते. इथे कौमारम यौवनम ही वाढमध्ये येते. जन्म होतो, शरीरात वाढ होते, काही काळासाठी स्थिर राहतं, त्याच्यानंतर संतती उत्पन्न करतं. किती झाले? 4. त्याच्यानंतर
म्हातारं होत जातं आणि त्याच्यानंतर मरतं. किती बदल झाले? 5 झाले. जन्म होतो, त्यानंतर वाढ होते, त्यानंतर स्थिर होतं काही काळासाठी, त्यानंतर प्रजा उत्पन्न होते, संतती, त्यानंतर म्हातारपण, त्यानंतर मृत्यू. असे 6 बदल होतात. एवढं सोपं आहे, त्यात काय एवढं कठीण आहे? रोजच तर बघतो आपण हे सगळं. किती जणांचे जन्म होतं, किती जण वाढत आहेत, किती जण सेमच राहतं त्यांचं वजन लगभग 10-15 वर्ष. काही जण बघतो आपण की जे म्हातारे होत चालत, काही जण मरताना बघतो. ते बदलाव होतात. तर शरीराचे बदल होतात. आत्मा शरीरामध्ये असल्यामुळे शरीरामध्ये बदलाव घडून येतात. आणि इथे 4 बदल सांगितले आहेत: कौमारम, यौवनम, जरा आणि देहांतर. काल के प्रभाव से शरीरामध्ये परिवर्तन होतं. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आध्यात्मिक शरीर, या 3 प्रकारचे शरीर असतात. कोण सांगितले स्थिर शरीर? 3 शरीर. 3 प्रकारचे शरीर असतात: स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आध्यात्मिक. स्थूल शरीर म्हणजे पंचमहाभूताने बनलेलं, अहंकारने बनलेला. आणि आध्यात्मिक शरीर नाही माहिती? भाग्योदयमध्ये सेल लागलाय, तिथे स्थूल शरीर आणि भौतिक शरीर डिस्काउंट रेटमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही असे ऐकताय तसं काही काय सांगतो? बघा इथे कोट दिसतो तुम्हाला, वेगळ्या भाषेमध्ये दिसेल. ते हा कोट दिसतोय ना, कोट, तो कोट आहे वरचा, तो आहे आपला स्थूल शरीर. स्थूल म्हणजे काय? ग्रॉस. स्थूल कधी कधी आपण म्हणतो फार स्थूल होत चाललो आहे, ढेरी वाढत चालले, पसरत चाललं, असं म्हणतात ते. स्थूल शरीर. स्थूल शरीर किती तत्वाने बनलेलं आहे? 5 तत्वाने बनलेलं आहे. कुठला? पुरुषांमध्ये कोण सांगेल 5 तत्व कुठले कुठले आहेत स्थूल शरीराचे? हां सांग. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. वाव, 5 तत्वांनी शरीर बनलेलं आहे. बनलेले का? सांगा बरं मग हे 5 तत्व शरीरामध्ये कुठे आहेत? तू सांग. आकाश कुठे आहे शरीरात? शरीरच आकाशामध्ये. शरीरामध्ये आकाश आहे का? कोण सांगेल? फटाफट फास्ट. शरीरामध्ये आपल्या पाणी आहे का? काय म्हणून? हां, पाणी सांगितलं तुम्ही. अजून काय शरीरामध्ये? पोटात पोकळी आहे. कोण सांगितलं? हां, पोटात पोकळी आहे म्हणजेच आकाश आहे. त्यानंतर वायू आहे का? वायूच वायू आहे. वायू आहे शरीरामध्ये. त्याच्यानंतर अग्नी, जठर अग्नीच्या रूपामध्ये आहे. आणि मिट्टी म्हणजे मांस, हड्डी काय? हाड. हे कशाने बनलेलं आहे? पृथ्वी तत्वाने बनलेलं आहे. हे समजतं तुम्हाला? पडतं तुम्हाला? म्हणूनच तर मातीमध्ये मिळून जातं ते. माती होती तशी. 5 तत्वाने आपलं शरीर बनलेलं आहे. मग सांगा बरं, केस कुठल्या तत्वाने बनलेत? माती तत्वाने केस बनले. ओके, गुड. आपला शर्ट कुठल्या तत्वाने बनला आहे? शर्ट कुठल्या तत्वाने बनलं आहे? कपडे कुठल्या तत्वाने बनलेत? पृथ्वी. केस कुठल्या तत्वाने बनलं ते विचारलं मी. केस, डोक्याचे केस, आयब्रोचे केस, ओठाच्या मिशा कुठल्या तत्वाने बनल्यात? माती तत्वाने बनल्यात.
हाड हाड कुठल्या तत्वाने बनलं? हड्डी, मादी तत्वाने बनलं. ओके. सूक्ष्म तत्व आहे, 3 तत्व आहेत सूक्ष्म, त्याच्याने आपलं शरीर सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. कुठला सूक्ष्म तत्व आहेत? मन, बुद्धी, अहंकार. मन, बुद्धी, अहंकार, या 3 तत्वाने आपलं सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. तिथे लहान झालं ते दिसतं का आता? मन, बुद्धी, अहंकार तुम्हाला समजत नाही, ते फार ब्लर झालं आहे, माहीत नाही का? ठीक आहे. एनिवेज, कुठल्या तत्वाने बनलं आहे? मन, बुद्धी आणि अहंकार. मन आहे का आपल्याकडे? आहे. बुद्धी आहे का आपल्याकडे? अहंकार आहे का आपल्याकडे? आहे. अहंकार आहे का? अहंकार. मन, बुद्धी आणि अहंकार 3 तत्वांनी बनलेला आपलं सूक्ष्म शरीर आहे. आणि आत्मा, आध्यात्मिक शरीर हे 3 तत्वाने बनलेलं आहे. आध्यात्मिक शरीर 3 तत्वांनी बनलेलं आहे. कुठला 3 तत्व आहेत आध्यात्मिक शरीर? सत, चित आणि आनंद, या 3 तत्वाने शरीर बनलेलं आहे आध्यात्मिक शरीर, जे भौतिक तत्वांच्या परे आहे, ज्यावर भौतिक नियमांचा किंवा तत्वांचा परिणाम होत नाही. म्हणून त्याच्यामध्ये वाढ होणं, मरणं, ह्या सगळ्या गोष्टी नाही त्याच्यावर होत. सच्चित आणि आनंद. सत म्हणजे शाश्वत. चित म्हणजे चितफंड. चितफंड माहिती आहे? चितफंड नाही माहिती? चित म्हणजे नाही, चित म्हणजे चित म्हणजे ज्ञानमय. चित म्हणजे ज्ञानमय. सत म्हणजे म्हणा, सत म्हणजे जोरात, सत म्हणजे चित म्हणजे आणि आनंद म्हणजे आनंदमय. आनंद म्हणजे आता समजलं का? हो. सत म्हणजे चित म्हणजे आनंद म्हणजे 3 तत्वाने शरीर बनलेलं आहे. सत, चित, आनंद. त्या शरीरामध्ये आनंदमय आहे, ते शरीर ज्ञानमय आहे आणि ते शरीर शाश्वत आहे, ते नष्ट होत नाही. असे आध्यात्मिक शरीर असतो. आणि ह्या आध्यात्मिक शरीरावर बाकीचे आवरण चढलेले असतात. कुठले आवरण? पहिला आवरण तो आहे मन, बुद्धी, अहंकाराचा सूक्ष्म आवरण, जो दिसत नाही. त्याच्यानंतर अजून त्याच्यावर एक आवरण असतो, स्थूल आवरण. कुठला? पंचमहाभूतांचा. आणि पंचमहाभूतांचा जो आवरण आहे, देहांतर नंतर तो आवरण निघून जातो. देहांतर जेव्हा होतं, शरीर जेव्हा नष्ट होतं हे, तेव्हा तो आवरण निघून जातो. आणि मग तो आत्मा निघून कुठे जातो? दुसऱ्या शरीरामध्ये. पण तो जो सूक्ष्म शरीर आहे, कुठला सूक्ष्म शरीर? कशाने बनलेला सूक्ष्म शरीर? मन, बुद्धी आणि अहंकार, हे 3 तत्व तसेच राहतात, ते मरत नाही, ते तसेच राहतात. ते या आत्म्याला घेऊन दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या शरीरामध्ये जातात. कसं जातात ते पुढच्या एका श्लोकामध्ये वर्णन करतात कृष्ण. पुढे येईल ते पुढच्या अध्यायांमध्ये, की ज्या पद्धतीने हवा फुलांचा सुगंध घेऊन वहन करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्याच पद्धतीने सूक्ष्म शरीर आत्माला वहन करून दुसऱ्या शरीरामध्ये घेऊन जाते. हे कशानुसार होतं? त्या सूक्ष्म शरीरामध्ये जे संस्कार त्याने विकसित केलेत, ज्या इच्छा त्याने विकसित केल्यात, जे पुण्य पाप त्यांनी, कर्म जे त्यांनी विकसित केलेत, ते घेऊन तो पुढच्या शरीरात जातो. हे तो विसरत नाही. किंवा
विसरत नाही म्हणण्यापेक्षा हे कर्म जे आहेत हे त्याला चुकत नाही. हे संस्कार आहेत ते त्याच्यावर पक्के बसलेले असतात आणि ते घेऊन तो दुसऱ्या शरीरामध्ये जातो. आणि दुसरं शरीर जेव्हा मिळतं तेव्हा पुन्हा एक नवीन पंचमहाभूताचं भौतिक स्थूल शरीर मिळतं. त्याच्यामध्ये हा तोच सूक्ष्म शरीर असतो. आता आत्मा जेव्हा शरीरामध्ये आहे आणि कधी कधी असं म्हणतात डॉक्टर लोक, त्याला काय करतात, एखाद्याचा हृदय आहे तो ट्रान्सप्लांट करतात, हार्ट ट्रान्सप्लांटेशन, हृदय बदली. मग जर आत्मा हृदयामध्ये निवास करतो आणि जर हृदयच जर बदलला, एकाचा हृदय काढला आणि दुसरा नवीन हृदय टाकला त्याच्यामध्ये, तर मग हा आत्मा निघून गेला का तिकडे आणि त्याचा आत्मा याच्यामध्ये आला का? मग काय होतं? असं जर झालं असतं तर आयडेंटिटी क्रायसिस झाला असतं मोठा. की सपोज की त्या दुसऱ्या शरीरातला आत्मा याच्यात टाकला, म्हणजे हृदय याच्यात टाकला, तर हा जेव्हा जिवंत झाल्यानंतर तो ती ओळख जर ठेवायला लागला तर भलता प्रॉब्लेम व्हायचा नाही, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम यायचा. तसं होत नाही. का होत नाही? कारण हृदय हे फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे. हृदय हे एखाद्या खुर्चीसारखे ज्याच्यामध्ये तो बसलेला आहे. ती खुर्ची तुटल्यानंतर ती खुर्ची बदलताना तुम्ही त्या खुर्चीसोबत जाणार का? नाही. खुर्ची जेव्हा बदलायची असते तेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर उठणार, दुसरी खुर्ची आली त्याच्यावर बसणार. बरोबर आहे की नाही? तसंच हार्ट ट्रान्सप्लांटेशन जेव्हा होतं, हृदय जेव्हा बदललं जातं, तेव्हा आत्मा बदलत नाही. आत्मा ते शरीराचा मालक आहे, त्या शरीरामध्येच तो निवास करतो आहे. पुन्हा आत्मा दुसरा शरीर इन्स्ट्रुमेंट टाकलं जातं हृदय, तेव्हा त्याच्यामध्ये तो निवास करतो. अशा पद्धतीने सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर आणि आध्यात्मिक शरीर हे कार्य करतं. केवल रोगग्रस्त अवस्था में मनुष्य के शरीर के अंग समान नहीं बढ़ते. आता याच्यामध्ये वाढ सांगितलेली आहे. कुठली वाढ सांगितलेली याच्यामध्ये? कौमारम यौवनम जरा, ही वाढ सांगितलेली आहे. तुम्हाला जर मनुष्याची वाढ आणि झाडांची वाढ, वनस्पतीची वाढ यामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय भेद सांगाल दोघांमध्ये? वनस्पतीची वाढ आणि मनुष्याची वाढ, दोघांमध्ये काय भेद आहे? वनस्पतीची वाढ लवकर होते असे प्रभूजी म्हणत आहेत, आणि प्राण्यांची वाढ, मनुष्याची किंवा प्राण्यांची वाढ हळूहळू होते. ठीक आहे. अजून काय बदल आहे? ते वनस्पतीवर अवलंबून आहे की कुठलं झाड तुम्ही लावलं त्याच्यावर अवलंबून आहे ना. अजून काय बदल असतो? ओके, चालता चालता त्यांची वाढ होते. ठीक आहे. अजून वाढीबद्दल हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही, तुमच्या घरासमोर पण झाड असेल. हां, आणि मनुष्याला त्याला पण द्यावं लागतं खिचडी. विस्पती प्रभू आणि हिरे प्रभूंच्या हाताची खिचडी. नसतं आणि मनुष्याला असतं. पुढे नका सांगू, झाडाला सूक्ष्म शरीर असतं. प्रत्येकाला सूक्ष्म शरीर असतं, फक्त त्याची चेतना ही थोडी जड असते, बद्ध जास्त केलेली असते. म्हणून त्याला वार केलं, ऊन पडलं, एवढं त्याला तेवढं जाणवत नाही त्याच्यावर. माणसाची चेतना ही जास्त विकसित असल्यामुळे त्याला लगेच तो सेन्सिटिव्ह आहे फार. हां, दोघांमधला फरक हा आहे की मनुष्याची आणि प्राण्यांची वाढ ही सारखी होत जाते, एकासारखी होत जाते, आणि वनस्पतीची वाढ एकसारखी होत नाही. जर या ठिकाणी झाड वाढलं आणि इकडनं जर त्याच्यावर सावली असेल तर इकडची फांदी असते ती जास्त वाढते, इकडची फांदी खुंटते. मनुष्याचं तसं नाही आहे. मनुष्याचं असं नाही की इकडं नाही तर हा हात वाढलाच नाही, फक्त एकाच हात वाढत चालला आहे.
असं नाही आहे काही, किंवा एका साईडचाच कान वाढतो आहे त्याचा, असं झालं तर भलतंच झालं असतं. मनुष्याची वाढ सारखीच म्हणजे कशी, जे अवयव जसं दिलेले आहेत त्याच अनुषंगाने ते वाढत जाईल, हे त्याच्यामधला फरक आहे. पण केव्हा केव्हा वाढीबद्दल जो प्रश्न करतो आहे तेव्हा काही जणांची वाढ ही व्यवस्थित होत नाही. जसं इथे वाढीबद्दल चर्चा केली आहे, कौमारम यौवनम जरा. तर कुठल्या अवस्थेमध्ये मनुष्याच्या शरीराची वाढ ही व्यवस्थित होत नाही? ओके ओके, अजून आजार अवस्थेमध्ये. जर एखादा व्यक्ती विकलांग असेल, व्यंग असेल, तर त्याचा तो अवयव वाढत नाही, बरोबर आहे. कधी कधी बुद्धीचा अवयवसुद्धा वाढत नाही, मेंदूचा अवयव पण त्याचा होत नाही, विकलांग राहतो तो. विकलांग अवस्थेमध्ये किंवा रोगग्रस्त अवस्थेमध्ये त्या अवयवाची वाढ होत नाही, योग्य पद्धतीने वाढ होत नाही. तसंच बिना संस्काराने सूक्ष्म शरीराची जी वाढ होत असते, व्हायला पाहिजे असते, ती होत नाही. स्थूल शरीर जर वाढत असेल आणि त्याच्यामध्ये विकलांग आला तर आपल्याला त्याच्याबद्दल दयेची भावना निर्माण होते. अरे रे बिचारा अपंग आहे वगैरे. किंवा त्याची मंदमती असेल त्याची, तर आपल्याला वाटते अरे रे 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 मंदमती आहे. तर तो कसं वाटतं आपल्याला, त्याच्याबद्दल एक दयेची भावना वाटते ना, अफसोस वाटतो एक. पण योग्य प्रसंगी योग्य वेळी जर योग्य संस्कार एखाद्याला दिलं गेलं नाही, अशा व्यक्तीचा वाढत्या वयानुसार चारित्र्यामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो जर नाही झाला, तर ती मतिमंदता किंवा ती विकास खुंटलेला विकास हा मात्र फार दुःखदायक, पेनफुल किंवा असभ्य मानला जातो तसा विकास. म्हणून योग्य वेळी योग्य शिकवण किंवा योग्य संस्कार देणं आवश्यक आहेत, ज्याने त्या व्यक्तीमध्ये योग्य वाढ होते. मग आता इथे अर्जुनसारख्या लोकांमध्ये, पांडवांमध्ये योग्य वेळी योग्य संस्कार असल्यामुळे योग्य वाढ झालेली त्यांच्यामध्ये, त्यांचा चारित्र्याचा विकास हा खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. त्याच तुलनेने कौरव अँड कंपनी, त्यांची पण वाढ झाली शरीराची, सूक्ष्म शरीराची, पण चारित्र्याची वाढ झाली नाही, कारण योग्य संस्कार नाही त्यांच्यावर, त्यांना योग्य मार्गदर्शन नाही, वेळीच त्यांना डिसिप्लिन, शिस्त दिली नाही गेल्यामुळे योग्य संस्कार मिळाले नाहीत त्यांना योग्य त्या वेळीच. बघा, तुम्हाला असा अनुभव आहे की योग्य वेळीच एखादा मुलगा आहे आणि योग्य वेळी जर त्याला चालायला शिकवलं नाही तुम्ही, तो चालणार नाही. योग्य वेळी त्याला प्रयत्न करावा लागतं. चाल चाल बाळा, तिथं हाताला पकडून आई त्याला चालवतं, जबरदस्ती त्याला घसीटीत नेते कधी कधी. त्याच्यानंतर तोच मुलगा जेव्हा मोठा होतो, त्याला आजकाल तर सायकल यायला, 3 चाकी सायकल आली ना, ती मुलं सायकल चालून नंतर 2 चाकी सायकल चालवायला शिकतात. पण ती जे मुलांचं वय आहे, एक 7वी 8वीचा मुलगा ते 12वीपर्यंत किंवा ग्रॅज्युएशनच्या आत, जर त्याला सायकल शिकवण्याचं जर त्याला ज्ञान मिळालं नाही त्यावेळेस, आणि तो जर जॉबला लागला, त्याला सांगा तुम्ही सायकल चालवायला. किंवा एखाद्या महिलांमध्ये बघा, ज्यांना सायकल चालवता येत नाही आणि आता बाईक चालवायला आहे, बाईक चालवायची गरज आहे, आता बाईक कुठे पण जाण्यासाठी बाईक लागते, घरात नवीन बाईक घेतलेली, मग बघा त्यांना शिकवायला काय हालत होते, खूप कठीण आहे. तुम्हाला अनुभव याचा? योग्य वेळी योग्य ते संस्कार देणं गरजेचं आहे. शाळेमध्ये मुलं योग्य वयामध्ये जेव्हा आल्यानंतर त्यांना सभाधारिष्ठतेसाठी बोलणं शिकवणं गरजेचं आहे. आणि त्या वयात जर त्यांना ते नाही शिकवलं गेलं, की ते पुढे आयुष्यात कधी बोलत नाही, सगळ्यांसमोर कधी येऊन ते उभी नाही राहणार, त्यांच्यामध्ये ते सभाधारिष्ठ राहणारच नाही. म्हणून शाळेमध्ये आहे, त्यांना भाषणांची सवय आहे, त्यांना गॅदरिंग आहे, त्यांना सांस्कृतिक कार्यामध्ये भाग घेण्यासाठी आहे, हो की नाही? योग्य वेळी योग्य गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत. पण कधी कधी
योग्य वेळी योग्य गोष्टी दिल्यानंतरसुद्धा त्या व्यक्तीची किंवा त्या मुलाची ती योग्य कॅपॅसिटी नसल्यामुळे तो ग्रास्प नाही करू शकत आणि त्याच्यामुळे त्याची वाढ जी आहे ती तशीच राहते किंवा वाढत नाही पुढे. तो त्याला कधीकधी इथे अपवाद असतो की ज्याच्यामध्ये ती क्षमताच नाही आहे वाढण्याची, असं पण कधीकधी पाहायला मिळतं. पण मोस्टली योग्य संस्कार देणं गरजेचं आहे. नाहीतर चारित्र्याचा विकास नाही झाला तर कसं निर्माण होतात मग निर्माण होणारे बाळं, जसं दुर्योधनसारखे काय कपटी, धूर्त, भोगी, विषयी, मग अशी सवय लागलेली राहते. भोग विलास यामध्ये असतो, ऐशो आराम या गोष्टी त्याला लागलेल्या असतात. आणि म्हणून गुणांच्या विकासासाठी प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी ट्रेनिंग, त्यासाठी शिक्षण. मग भौतिक शरीर, 3 शरीर सांगितले तिथे. शरीरामध्ये वाढ होते अशा पद्धतीने कृष्ण म्हणतात. 3 शरीर सांगितले देते. कुठला कुठला? पहिला कुठला? स्थूल शरीर, दुसरा सूक्ष्म शरीर आणि तिसरा. पहिला शरीर आहे, आपण त्यासाठी प्रयत्न करा की नको करू तो वाढणारच, त्याच्यामध्ये प्रगती होणारच. त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही किंवा नाही केली तरी ते होतं बरोबर. का? निसर्गाने तसं बनवलं त्याला, निसर्गाचे नियमच तसे आहेत की तो वाढणार. पण मात्र त्यासोबत वाढत्या शरीरासोबत सूक्ष्म शरीर वाढणं पण गरजेचं आहे. सूक्ष्म शरीरसुद्धा बदलतं मोस्टली, पण त्याला ती ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. एक इंग्रजीमध्ये एक म्हण आहे बघा, काय ते? प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. काय ते? नाही, काय ते? हां, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. पण बऱ्याच वेळा हा प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हा इथे फेल होतो. का माहिती का? कारण त्याला पुढे अजून एक गोष्ट लावली जाते की राईट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आहे ना. कारण काही लोक चुकीची प्रॅक्टिस करतायत. रात्रभर मोबाईल चालवणं ही चुकीची प्रॅक्टिस आहे. आणि मग मोबाईल दिसला की त्याला असं वाटतं की ये मेरी जान. मोबाईल म्हणजे त्याचा जीव की प्राण आहे आज. राईट प्रॅक्टिस पाहिजे, राईट प्रॅक्टिस. तर त्यासाठी शिक्षण. तर मग सूक्ष्म शरीर आहे त्याची जेव्हा वाढ व्हायची असते त्यासाठी योग्य ट्रेनिंग, योग्य संस्काराची गरज आहे आणि मग ते वाढतं. पण मोस्टली सूक्ष्म शरीरसुद्धा बदलतं. जसं बघा, लहानपणाचं सूक्ष्म शरीर, आता हे मुलांचं शरीर बघा फार चंचल आहे. यांचं शरीर आहे वाढतं प्रकृतीच्या नियमानुसार, पण त्यांचं मन आणि बुद्धी आणि अहंकार या 3 गोष्टी त्यांच्या आहेत. त्यांच्यामध्ये पण अहंकार आहे का मुलांमध्ये? अहंकार मुलांमध्ये अहंकार आहे का? आहे का? आहे का? आहे का? आहे. मुलांमध्ये अहंकार आहे. त्याला तुम्ही थोडं असं करा, लगेच असं करा. हां, बघितलेले मी त्याच्याकडे, मुलांकडे असं पाठवणार, धपकन मारा त्याच्या, लगेच तो असं बघेल. मग तुम्ही लगेच हसले, मी तो पण हसेल, मग तो विसरून जाईल. त्यांचा पण अहंकार आहे, पण थोडा असा झाकलेला आहे. मोठ्या माणसाचा अहंकार हां लगेच उलटून येतो, तो अहंकार आहे. बुद्धी आहे त्यांना, बुद्धी आहे मुलांना पण बुद्धी आहे. मन आहे मुलांना, मन आहे. लहान मुलांचं मन किती चंचल आहे माहिती आहे, पण किती निष्पाप आहे ते. मोठं झाल्यानंतर मन बदलतं की नाही? आताचं मन बघा, आपल्याच मनाला विचारा की आपलं मन आणि मुलांचं, आपल्याच मुलांचं मन बघा तुम्ही. फरक आहे की नाही? दोघांमध्ये खूप फरक आहे. बुद्धींमध्ये फरक आहे की नाही? आहे. अहंकारामध्ये पण फरक आहे. तर वाढत्या शरीरानुसार मन, बुद्धी आणि अहंकारामध्ये सुद्धा परिवर्तन होत जातो. परिवर्तन होणार.
फक्त तो योग्य परिवर्तन योग्य दिशेकडे व्हायला पाहिजे, त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. मग भौतिक शरीर एनिवेज आपण बदलू शकत नाही, किंवा त्याचे जे सिम्पटम्स त्याचे लक्षणं आहेत ते आपण बदलू शकत नाही, त्याच्यामध्ये फारसा चेंजेस करू शकत नाही. किती पण टॅल्कम पावडर लावा, फेअर अँड लवली लावा, फेअर अँड हँडसम लावा, अजून काय लेटेस्ट मार्केटमध्ये असेल काहीतरी, काय आलं आहे माताजी? नाही का साधं सिम्पल माताजी इकडे असेल माहिती. हां काय आलं लेटेस्ट नाही माहिती? अरे काय तुम्ही एका माणसाने जो न्यूज आली होती की नाही, ती ॲड आली होती ॲड की फेअर अँड लवली लावल्याने त्वचा गोरी होती. तर त्याने चक्क ॲड कशी केली माहिती आहे? ते होतं ना का आफ्टर अँड बिफोर. हां बिफोर म्हशीचं चित्र होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला आफ्टर फेअर अँड लवली लावली, ती म्हैसला त्यांनी व्हाईट दाखवली होती. म्हणजे म्हैससुद्धा काळी म्हैससुद्धा गोरी होऊ शकते. हे भगवान, म्हटलं काय माणूस आहे बाबा. असं कार्टून सगळं चित्र होतं ते. फेअर अँड लवलीचा एवढा प्रभाव आहे. नाही हो, सगळं फेक आहे ते. जास्तीत जास्त चेहऱ्याचा रंग थोडा मात्र इकडे तिकडे करू शकतो, पण जे सुंदरता आहे ते रंगाने फारशी नाही आहे. जे रुबाबदार आहे, ते चेहऱ्याचा रुबाबपणा आहे, ते कुठल्या केमिकलने किंवा मलमने थोडं होतं. ते नैसर्गिक आहे. त्याला काय करणार तुम्ही? रंग माझा काळा आणि किती करू चाळा. आमच्यासोबत एक मुलगा बुक डिस्ट्रीब्युशनला आला होता आणि दुपारी आम्ही करत होतो. हीच वेळ होती अशी गरमीची, आणि तो थोडा वेळ थांबला. दुपारी 12-1 वाजता येऊन बसला गाडीमध्ये आणि असा आरशाकडे बघायला लागला, घाम पुसायला लागला. मी म्हटलं काय रे काय झालं? चले प्रभूजी बघा किती मी काळा पडलो आहे. मला एवढा हसू आला. त्याचा नैसर्गिक रंगच डांबरीसारखा होता. त्याला बघून म्हणजे त्याला बघितलं की तो फक्त हसल्यावरच त्याचा दात फक्त पांढरे दिसायचे तेवढंच. तो जेव्हा असं म्हणत होता की किती काळा पडलो, म्हटलं बाप रे. हां पण पॉईंट तो नाही. पॉईंट हा आहे, पॉईंट हा आहे की जे बदलू शकत नाही त्याच्या मागे एवढा अट्टहास का, हा पॉईंट आहे. आणि जे बदलू शकतो त्याच्याकडे एवढं दुर्लक्ष का? काय बदलवू शकतो? सूक्ष्म शरीर बदलता येतं, मनाचे संस्कार बदलता येतात, बुद्धीचा विकास करता येतो, अहंकाराला शिथिल करता येतं, योग्य अहंकार ठेवता येतो आणि भांडणं कमी करता येतात. मग तिथे एवढा दुर्लक्ष का? इथे आपल्याला याच्यासाठी शिक्षण आणि ट्रेनिंगची आवश्यकता आहे. ही गीता शिकवते आपल्याला. बदलायचा जर असेल तर सूक्ष्म शरीर बदला, स्थूल शरीराच्या मागे लागू नका. एनिवेज बदलणार आहे ते. आयुष्य संपल्यावर ते बदलणार आहे. सूक्ष्म शरीर नाही बदलणार. सूक्ष्म शरीर जर नाही बदललं तर ते सूक्ष्म शरीर दुसऱ्या शरीरात घेऊन जाईल आणि मग पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम ह्य संसारे भवदुष्टारे कृपया पारे पारे मुरारे. हे मुरारी, हे भगवान, पुनरपि जननम पुनरपि मरणम नको आता, बस. या जन्मात आता सोडव आम्हाला या भौतिक जगातून, या पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवा आम्हाला. काय करावं लागेल त्यासाठी? मग ट्रेनिंग. मनाला संस्कार द्यावे लागतील, मनाला सवय लावायला लागेल. काय सवय? सगळ्यात पहिल्यांदा मनाला सवय काय लावायला लागेल? ॲटलिस्ट हप्त्याला 1 दिवस जातो सत्संगला, योग्य वेळेवर तर येऊ. डिसिप्लिन कमीत कमी तेवढे तर लावू शकतो. त्याच्यानंतर ध्यानपूर्वक श्रवण करून, आणि तेच लेक्चर यूट्यूबवर असतात, पुन्हा पुन्हा श्रवण करून चांगल्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करू शकतो. एवढं डिसिप्लिन तर करू शकतो. आणि व्यवहारामध्ये आणण्यासाठी सोपं जावं म्हणून
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंताच्या नावाचा जप करून हृदय मऊ बनवू शकतो. हृदय जर मऊ बनलं तर बदलाव किंवा इम्प्रेशन लवकर पडतात. सांगा बरं, कठोर जागेवर इम्प्रेशन लवकर पडतात की मऊ जागेवर इम्प्रेशन म्हणजे ती छाप लवकर पडते मऊ जागेवर ना. हां, मग हृदय आता मऊ नाही आहे, हृदय पक्का एकदम हार्ड झालेले, हार्टेड, एकदम कठोर झालेले हृदय. कशाने? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याच्याने कठोर झालेलं आहे. आणि कठोरता म्हणजे काय? हे जे विकार जेव्हा येतात तेव्हा व्यक्ती स्वार्थी बनतो, आणि जेव्हा विकार जातात तेव्हा तो परमार्थी जेव्हा बनतो तेव्हा तो व्यक्ती सोशल किंवा परोपकारी बनतो. त्याचं हृदय सॉफ्ट असतं. कशासाठी? दुसऱ्यांच्यासाठी, स्वतःसाठी पण दुसऱ्यांसाठी पण त्याचं हृदय सॉफ्ट असतं. आणि ज्याचं हृदय सॉफ्ट असतं ना, कसं बटरसारखं, कसं लोण्यासारखं, ज्याचं हृदय सॉफ्ट असतं ना त्याचं हृदय कृष्ण चोरतात. कारण कृष्ण बटर थीफ आहेत, कृष्ण लोणी माखण चोर आहेत. पण कुठला माखण चोरणार? ते जे सॉफ्ट आहे, जे एकदम मुलायम आहे, फ्रेश आहे, आणि जे उत्तम आहे आणि उत्कृष्ट आहे ते कृष्ण चोरतात. मग आपलं हृदय कृष्णाने चोरावं असं वाटतं का आपल्याला? कृष्णाने हृदय चोरावं असं वाटतं का आपल्याला? नाही वाटत? वाटतं? कृष्ण प्लीज आमचं हृदय चोरून टाका, नाहीतर मग दुसरा कोणते चोरून घेऊन जाईल हृदय. आणि रात्री स्वप्नामध्ये येईल. मग त्याच्यापेक्षा हृदय कोणी चोरावं? कृष्णाने हृदय चोरावं. मग त्यासाठी हृदय सॉफ्ट केलं पाहिजे. आणि सॉफ्ट हृदय कसा होईल? जेव्हा आपण संस्कार देऊ तेव्हा. मग कृष्ण म्हणतात की जेव्हा असा बदलाव होतो त्या बदलावमध्ये धीर बनलं पाहिजे. धीरच तत्र न मुह्यती. धीर व्यक्ती आहे तो गोंधळून जात नाही, मोहित होत नाही. कसं धीर बनता येईल आपल्याला? एक सोपी पद्धत आहे. एक तर धीर बनण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल, ट्रेनिंग घ्यावी लागेल, आणि आपण त्याचा अनुभव किंवा त्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागेल. आणि दुसरं म्हणजे सोपी पद्धत म्हणजे धीर व्यक्तीच्या संघामध्ये राहिल्याने धीर होणं सोपं जातं. दारू प्यायला जर शिकायची असेल तर कोणासोबत राहिलं पाहिजे? आणि जर प्रभुपादाने एकदा विचारलं एकाने की प्रभुपाद, हाऊ कॅन आय बिकम अ चॅन्टर? चॅन्टर म्हणजे चॅन्टिंग करणारा, रेग्युलर चॅन्टिंग करणारा. आय वॉन्ट टू बिकम अ चॅन्टर, हाऊ टू डू दॅट? प्रभुपाद काय सांगतात? जस्ट लाईक यू ड्रिंक अँड यू बिकम ड्रंकर, द सेम वे यू चॅन्ट अँड यू बिकम चॅन्टर. यू रीड अँड यू बिकम रीडर. शास्त्र अध्ययन करायचं आहे मला, जाणायचं आहे मला, पण रीडर नाही आहे मी. पण काय केलं पाहिजे? मग वाचा, रीडर बनणार. पण ते लक्षात नाही येत पटकन. काय केलं पाहिजे? अशांच्या सोबत राहिलं पाहिजे ज्यांना वाचण्याची आवड आहे. किंवा आपण अशा संघामध्ये असलं पाहिजे जे आपल्याला भेटल्याबरोबर विचारतील, अच्छा प्रभूजी, माताजी, काय चालू आहे? काय वाचन चालू आहे सध्या? भक्तांमध्ये काय चर्चा चालू असते? भक्तांमध्ये चर्चा अशी असते, हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण प्रभूजी, कशात तुम्ही? झाले का जप? किती माळा झाल्यात तुमच्या? किती वाजता माळा तुमच्या संपल्या? ओ, किती माळा करताय तुम्ही? साधना कार्ड भरलं का तुम्ही? अशी चर्चा असते भक्तांची. आजकाल काय वाचन करताय? मग ते म्हणताय, आजकाल मी ना भगवद्गीता वाचते किंवा स्मॉल बुक प्रभुपादांचं वाचते किंवा वाचतो.
मग किती पानं वाचली, कुठला श्लोक चालू आहे, सांगा बरं त्याच्यातलं तुम्हाला विशेष काय वाटलं. मग अशी चर्चा होते, तुम्हाला काय विशेष वाटलं, वाव. मग ते सांगतं मला ना आज हा पॉईंट मस्त वाटला, प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये असं सांगितलं आहे, कृष्ण गीतेमध्ये श्लोकमध्ये हे सांगतायत, मला खूप चांगलं वाटलं, खूप मला आवडलं. अशी चर्चा होते मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, घरातल्या रिलेटिव्समध्ये अशी चर्चा होते भक्तांची. आणि जर तशी चर्चा नसेल तर मग काय चर्चा होईल, अगं तुला माहिती आहे का तिचं काय झालं, ती अगं ती अशीच आहे ती. मग अमका ढमका पूर्ण दुनिया ती तिथेच येईल आणि तिथे चर्चा होईल बिना कामाची. प्रजल्प याला म्हणतो आपण. आणि मग त्याच्यातून काय होतं, अपराध होतात. आणि एवढी चर्चा केल्यानंतर, चर्वण केल्यानंतर, तासभर चर्वण केल्यानंतर सॅटिस्फॅक्शन कधीच वाटत नाही हृदयाला. नंतर असंच वाटतं की अरे काय टाईमपास केला. आणि परत एवढं चर्चा झाल्यानंतर 2 तास एवढी चर्चा झाल्यानंतर शेवटी काय असतं, जाऊ दे बाई आपल्याला काय करायचं आहे ना की रे, आपल्याला काय करायचं आहे, मग 2 तास कशाला वाया घातले. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, काही एवढ्या हुशार असतात ना की त्यावेळेस फोन करतील, ज्यावेळेस ते काहीतरी करत असताना करता बोलतील. तिकडचे हेडफोन लावलाय काढायला आणि चालू आहे त्यांचं बडबड, आणि ती तिकडे दुसरी बिचारी ते काम सोडून बसलं असते. हां काय सांगते बाई, आणि ही भांडे घासता बोलते, किंवा स्वयंपाक करता हे चालू आहे, किंवा झाडू मारता चालू आहे. कधी असे लोकांना जेव्हा अशी सवय असते ना, आमचे एक भक्त सांगत होते, मग अशा वेळेस काय करायचं, त्या भक्ताला फार बोलायची इच्छा आहे ना, मग त्याला सांगायचं की स्पीकर लावून द्यायचा मोबाईल, आणि मग एखादा विषय काढून टाकायचा कुठला तरी, ते तिकडचं हे काय झालं, तिकडे काय चालू आहे, की मग त्याच्यावर अर्धा तास तिची चर्चा चालू राहील हे आपल्याला माहिती आहे ना. मग स्पीकर लावून द्यायचा आणि आपलं काहीतरी काम करत राहायचं. तुझं चालू दे, माझं इकडे चालू दे. प्रजल्प अवॉइड केले पाहिजे, टाळले पाहिजे. काय बोललं पाहिजे, प्रजल्प जर नाही टाळलं, प्रजल्प कशासारखे माहिती आहे, प्रजल्प म्हणजे काय, प्रकृष्ट रूपेन जल्प, बडबड, ग्राम्य कथा, बिना कामाची बाष्पळ बडबड, त्याला म्हणतात प्रजल्प. ते प्रजल्प म्हणजे काय, बेडूक कसा ओरडतो, बेडूक टर, पावसाळा आला की कसा टर 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 टर, बेडूक टर. तसा प्रजल्प बडबड म्हणजे काय, टर. तर जेव्हा 2-3 माताजी भेटल्या, एकत्र आल्या आणि आपापसात जेव्हा बोलतात, याच्याविषयी चर्चा करतात, याच्याबद्दल विचारतात, त्याच्याबद्दल, म्हणजे काय चालू आहे ते टर. प्रभूजी 2-3 भेटले, ते आपापसामध्ये चर्चा करतात. कृष्ण कथा आणि भक्तीच्या गोष्टी सोडून आणि आवश्यक गोष्टी सोडून बाकीच्या ज्या पण बाष्पल बडबड आहे त्या काय आहे, टर. असे टर करून काय उपयोग आहे. मग प्रभुपाद उदाहरण काय देतात माहिती आहे का, असा बेडूक जेव्हा टर 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 जोरात ओरडतो, तो काय सांगतो, तो सापाला म्हणतो मी इथे आहे टर, मी इथे आहे टर, आणि साप येतो आणि साप त्याला खाऊन टाकतो टर. म्हणजे तो आपला काळ बोलत असतो, शत्रू आपला काळ, आपला सगळ्यात मोठा काळ आहे, जो सगळ्यांना वाट बघतोय तो की कधी याला मी गुरफटतो. आयुष्य आपल्या काळाच्या हातात आहे आणि आपण वेळ वाया घालवतोय. आणि म्हणून आपण याच्यापासून दूर जाऊन कसं बनलं पाहिजे, धीरस्तत्र न मुह्यति, धीर व्यक्ती गोंधळून जात नाही, धीर बनलं पाहिजे. धीर कसं बनता येईल, धीर बनण्यासाठी धीर व्यक्तींच्या सोबत राहायला पाहिजे, आणि धीर बनण्यासाठी आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. बदलाव जो आपल्यामध्ये आवश्यक आहे योग्य वयामध्ये, ते करणं आवश्यक आहे. मी त्याच्यासाठी सांगत असतो खूप भक्तांना की योग्य वय आहे भक्तीमध्ये पण. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष भक्ती करतायत, 4 माळा, 8 माळा, 10 माळा, 16 माळा करतायत, आता रेग्युलर आलेत. योग्य वेळी योग्य जबाबदाऱ्या, योग्य सेवा, योग्य गुण, योग्य स्किल्स शिकल्या पाहिजेत. आणि जर त्या वेळात जर ते शिकले गेले नाही तर त्या तशाच राहून जातात. आणि मग नवीन जनरेशन येतं आणि ते जेव्हा ते पिकअप करतं तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आजकालचा आलेला मला शिकवतो, असं होतं. आणि मग ते भक्तांमध्ये
द्वेष, भांडणं तयार होतात योग्य वयामध्ये. आणि ज्या वयामध्ये जे शिकायचं असतं ते त्या वयामध्ये कठीणच वाटतं. सांगा तुम्ही, 8वीचा पेपर 8वीच्या मुलाला कठीण आहे की नाही? 10वीचा पेपर 10वीच्या मुलाला कठीण आहे की नाही? प्रत्येक पेपर त्या इयत्तेमध्ये कठीण वाटतोच. मग करताल शिकताना जर आपल्याला कठीण वाटलं तर काय नवीन गोष्ट आहे. पण प्रयत्न, मला शिकायचं आहे, मृदंग, जांबे मला शिकायचं आहे, हे वय आहे शिकायचं. मला बोलण्याची कला मला शिकायचं, मला प्रचार करायचं शिकायचं आहे, इतरांना भगवद्गीता बुक डिस्ट्रीब्यूशन करायचं शिकायचं आहे. काही काही स्किल असतात त्या जबरदस्ती शिकवल्या जातात. इथे काही चॉईस नाही. चलो कुठला जन्माष्टमी कलेक्शन, सब लोग निघलो बाहेर. पहिल्या वर्षी 1-2 वर्षी थोडी भीती वाटायची, अरे वाटे हिचकिचाट वाटायची. पण आता सगळे निघाले. का? शिकले त्या गोष्टी. तिथे काही चॉईस नव्हती, निघा सगळ्यांनी, निघाले. बुक डिस्ट्रीब्युशन सगळ्यांना सांगितलं, सगळं बुक डिस्ट्रीब्युशन करा. फोर्स केलं जातं, थोडं पुश केलं जातं. बघतो म्हणतात चला चला बुक डिस्ट्रीब्युशन करा, थोडंफार हे करा. थोडंफार करतात, सगळ्यात नाही करत. पण बाकीच्या स्किल ज्या आहेत शिकवण्यासाठी ज्या आहेत, श्लोका रिसायटेशन, श्लोका उच्चारण, त्यानंतर मृदंग वाजवणं, करताल वाजवणं, जांबे वाजवणं, स्वयंपाक करणं, खिचडी बनवणं, या स्किल्स आहेत. योग्य वेळी त्या गोष्टी जर नाही आत्मसात केल्या गेल्या नंतर मुश्किल जाईल. मग शिकायचं की नाही? हरी बोल, हरी बोल. योग्य वयात ते शिकलं पाहिजे. तर भक्तीमध्ये आपण जेव्हा प्रोग्रेस होतो, जेव्हा वाढतो आहे, तेव्हा त्या गोष्टी आपण शिकत जातो आहे. आणि मग असं जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्याचा लाभ आपल्यालाच मिळतो. पुढे जाऊन आपली ग्रोथ चांगली होते. मग असा व्यक्ती भक्तीची प्रोसेस चांगल्या पद्धतीने जेव्हा पालन करतो आहे, जेव्हा आध्यात्मिक ज्ञान जेव्हा स्वीकार करतो आहे, त्याला हे कळतं की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि मला ह्या शरीरामध्ये काही काळासाठी ठेवलेला आहे. हा परिवार जो माझा आहे, हे जगत माझं आहे, हा जामनेर माझा आहे. हे फक्त काही वर्ष मला माझ्या नावासमोर लावायचं आहे. सकाराम तुकाराम पाटील, मुक्काम पोस्ट जामनेर, पुरुषोत्तम नगर, हे मला फक्त वयाच्या 50-60 वर्षापर्यंतच लावायचं आहे. त्याच्यानंतर तो बायोडाटा पूर्ण ट्रान्सफर होईल. मग तो कुठे जन्माला येईल? शिल्लोड. आणि मग तो काय म्हणेल? तुकाराम सखाराम पाटील, मुक्काम पोस्ट सिल्लोड. किती वर्ष? 70 वर्ष. त्याच्यानंतर पुढच्या जन्मात अजून एका ठिकाणी शिफ्ट झाला तो. कुठे? भुसावळ. आता नाव बदललं. काय नाव? थोडी नवीन पिढी वाढली ना, मग काहीतरी नाव आले, असेच वेगळे नाव आले, नवीन डॅशिंग नाव आले थोडेसे. पिंटू, बंटू, धोंडू बंडू ते अगोदर होतं. असं पिंटू बबलू आलेले आजकाल नावं. किती वर्ष? 50-55 का? कमी होत चाललं आता काही वर्षासाठी. म्हणून अशा व्यक्तीने आध्यात्मिक ओळख याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आध्यात्मिक प्रॅक्टिस याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून ह्या विधी जे आहे त्या प्रोसेस आहे त्याचा जास्तीत जास्त आश्रय घेतला पाहिजे. भगवंताच्या नावाचा जप करणं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शास्त्र अध्ययन, भगवद्गीता, भागवतम वाचन. कोणाकोणाची भगवद्गीता वाचून झाली? हातवर करा. पूर्ण वाचून झालेली भगवद्गीता जशी आहे तशी? 1 2 3 4 5, इकडे 6. अजून भगवद्गीता प्रयत्न केला तर या जन्मात नक्कीच वाचून होईल. किंवा रेग्युलर सत्संगला जर आलो तर या जन्मात नक्कीच होईल. आपले एक श्लोक चालले आहेत आता. चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा व्यक्ती गोंधळून जात नाही परिस्थिती जेव्हा बिकट होते तेव्हा. धीरस्तत्र न मुह्यती. धीर व्यक्ती गोंधळून जात नाही.
आणि म्हणून कृष्ण म्हणतात गोंधळून जाऊ नये म्हणून अर्जुन हे देहांतर कसं होतं ते शिक. तू शरीर नाही आहेस, तू आत्मा आहे हे जाण. तू आत्मा आहेस, मी परमात्मा आहे. भगवान आपण दोघे हमेशा निवास करत असतो. अशा पद्धतीने कृष्ण या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतायत. सर्वांनी पुन्हा म्हणा हा श्लोक. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपण इथे थांबूया. कोणाचा काय प्रश्न आहे? प्रश्न असेल तर चर्चा करूया. एनी क्वेश्चन? पाप पुण्य जे होतात ते शरीराद्वारे होतात. म्हणजे शरीर करतो आहे, कर्म इंद्रिय आहेत, ज्ञान इंद्रिय आहेत, पण त्याची प्रेरणा जी आहे किंवा त्याचा जे भोग जे आहे ते सूक्ष्म शरीर करतो आहे. सूक्ष्म शरीराद्वारे आत्मा करतो आहे. आत्म्याची ती रिस्पॉन्सिबिलिटी आत्म्याची झाली म्हणून तो आत्मा सफर करतो. जर पुण्य केले तर त्याला चांगलं भोगावं लागेल, पाप केले तर त्याला वाईट फळं भोगावे लागतील. आत्मा भोगतोय हे. आणि मन बुद्धी अहंकार हे त्याचे अंग आहे जे त्याला सपोर्ट करतात, त्याला मदत करतात या गोष्टी भोग करण्यासाठी किंवा त्याची चेतना शुद्ध करण्यासाठी की त्याला मदत करतात. त्याच्यावर अवलंबून आहे. मुख्य कर्ता जो आहे तो आत्मा आहे शरीरामध्ये. त्याला स्वतंत्रता आहे, तो जबाबदार आहे. अजून काय प्रश्न आहे कोणाचा? मग तेच तर सांगितलं ना, हृदयामध्ये देव आहे आणि आत्मा पण आहे. आत्मा पण आणि परमात्मा पण. परमात्मा देव आहे हृदयामध्ये. ते दोघे पण हृदयामध्ये असतात. आणि जेव्हा हृदय बदललं जातं तेव्हा हृदय म्हणजे एक फक्त वस्तू आहे. ती वस्तू बदलली म्हणजे त्या वस्तूमध्ये राहणारा व्यक्ती बदलतो असं नाही आहे. जसं एखादी खुर्चीवर बसलेला एका व्यक्ती आहे आणि ती खुर्ची आता तुटायला आले, खराब व्हायला आले ती, तर ती खुर्ची जर बदलली तर याचा अर्थ असं नाही की त्या माणसाला उचलून घेऊन गेलो आपण आणि खुर्ची सहित बदलून आणला, असं नाही. मग जेव्हा आपण खुर्ची बदलायला येतो तेव्हा माणूस तिथे उभा असतो, तिथेच असतो तो. खुर्ची बदलली जाते, ती खुर्ची काढली, नवीन खुर्ची ठेवली. तसा तो आत्मा काढला, नवीन तो हृदय काढला, नवीन हृदय आणला, आत्मा तिथे निवास करतो. आत्मा लगेच त्याचा चार्ज घेतो त्या हृदयाचा. चांगली वस्तू त्याला मिळाली वापरायला, वापरतो, आहे की नाही. हात जेव्हा हाताने जेव्हा चांगल्या पेनाने लिहितो तेव्हा मस्त वाटतं. पेन जेव्हा संपल्यानंतर हात पण बदलतो का? पेन बदलता नाही. पेन संपला, पेन बदलला, पण हात तोच आहे. तसं आत्मा आणि परमात्मा भगवान तेच असतात, ते बदलत नाही. ते काय असं चिटकवून नसतं, त्याला शिवून ठेवलेलं नसतं त्या हृदयाला, आत्म्याला असं बांधून ठेवा असं नसतं. ते या भौतिक तत्वामध्ये राहतच नाही. वास्तविक आध्यात्मिक तत्व आहे ते. अजून काय? अजून कोणता प्रश्न आहे? काही अनाउन्समेंट? अनाउन्समेंट काही? दिसते का तिथे तुम्हाला ही? नाही, ते भरपूर काय आहे बोलण्यासारखं. मी घेतलं नाही सगळं. ते खूप आहे. अजून 1 तास चालेल तो प्रवचन.
तुमची हालत बघून मी नाही, तुम्ही फार चांगले श्रोता आहात. माझी हालत खराब झाली आहे सध्या. धीर कैसे बना जाए. ओके, काय अनाऊन्समेंट आहे? काहीच नाही. वेळेवर येणं अनाऊन्समेंट आहे. भक्ती काय ते भक्तिवृक्ष प्रोग्राम असतो. कुठला दिवस? बुधवारी संध्याकाळी रात्री 8:30 ते 9:30 ऑनलाईन असतो. जॉईंट व्हा सर्वांनी. खूप चांगलं मार्गदर्शन असतं, ते पण घ्या. आणि जपा सेशन असतं सकाळी. किती वाजता? कोण कोण असं जपा सेशनला हात वर करा. सकाळी 5:30ला. 1 2 3 4. इकडे कोण असतो सकाळी जपा सेशनला? 5:30ला कोण असं सकाळी जप करायला त्या लिंकवर ऑनलाईन नसतं कोण? जॉईन व्हायला पाहिजे, म्हणजे लवकर जप होतील आपले. लवकर उठण्याची सवय लागेल. लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य धनसंपदा लाभे. असं ऐकलं ना लहानपणापासून. अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स वन हेल्दी वेल्दी अँड वाईज. मग लवकर उठले पाहिजे. पुढच्या रविवारी कुठला वार आहे? पुढच्या रविवारी किती तारीख आहे? हां, मग अक्षय तृतीयेला काय अडचण आहे का?